नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण नवीन पद्धतीने गोबीची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी गोबी आणि आलू उकडून घेतलेले आहे आणि भाजीला लागणारे साहित्य बघू शकता तुम्ही. टमाटे, कांदे, लसूण अद्रकची पेस्ट, कढीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि आज आपण नवीन प्रकारची भाजी बनवणार आहोत. आणि मी कढई पण ठेवलेली आहे. तेल गरम झालेलं आहे कढईमधलं बघू शकता तुम्ही. आणि कांदा टाकून घ्यायचा सर्वप्रथम. आणि नवीन प्रकारची भाजी गोबी आणि आलू उकडून घेऊन बनवत आहे मी. तुम्ही पण बघू शकता. हे बघा कांदा टाकलेला आहे. तेल पण आपलं गरम झालेलं आहे. थोडं हलवून घ्यायचं, कढू द्यायचं कांद्याला. आणि आता आपल्याला टाकायचं आहे मोहरी. टाकलेली आहे मी, थोडीशी टाकायची, छान दिसते भाजी. आणि जिरे पण टाकायचे, भाजीला चव येते. हलवायचं थोडंसं जिरे आणि मोहरी टाकून, कढू द्यायचं. मग आता आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे. कोथिंबीर, लसूण अद्रकची कुटून घेतलेली पेस्ट टाकलेली आहे मी. आणि आता वरून कढीपत्ता टाकलेला आहे. आणि ह्याला कढू द्यायचं, लसूण अद्रक आणि पेस्टला आणि कढीपत्त्याला. आता आपल्याला टाकायचे आहेत टमाटे. मी टमाटे पण टाकलेले आहेत. आणि असं मिक्स करून घ्यायचं. कधी पण टमाटे टाकले ना वरून मीठ टाकायचं, त्यामुळे टमाटे मऊ होतात लवकर. त्यासाठी बघा आता मी मीठ टाकत आहे वरून. मीठ टाकल्याने टमाटे मऊ होतात लवकर. तुम्ही पण कधी पण टाकू शकता, कोणी भाजीमध्ये टमाटे टाकलं का मीठ टाकायचं वरून. आपले टमाटे मऊ झालेले आहेत बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला हळद टाकायची आहे. मी हळद टाकलेली आहे. आता मिरचू टाकायचं आहे. आता आपल्याला मिरचू पण टाकलेले आहे मी. आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला. आणि आता आपल्याला गोबी टाकलेली आहे. गोबी आणि आलू उकडून घेतलेले टाकायचे आहेत आपल्याला. ही भाजी खूप छान होते, तुम्ही पण बघा करून. आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे गोबीला आणि आलूला उकडलेले आपल्याला. आणि आता आपल्याला वरून टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. बघा मी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे वरून. शेंगदाण्याचं कूट टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला. बिना कोणता मसाला न वापरता एकदम सोप्या पद्धतीने भाजी होऊ शकते ही. बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे. सुकी पण भाजी खाऊ शकता तसंच, उकळलेले आहेत. आणि मी वरून 1 वाटी पाणी टाकलेलं आहे, कारण आम्हाला थोडी जास्त सुकी नाही आवडत म्हणून त्यासाठी पाणी टाकलेलं आहे थोडं. आणि असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपण थोड्या वेळासाठी याला वाफवून घेणार आहोत ह्या भाजीला बघू शकता तुम्ही. आणि वरून कोथिंबीर पण टाकलेली आहे मी. आणि आता आपल्याला 5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे इथे भाजीला आपल्या. त्यासाठी मी भाजीला ठेवते झाकून 5 मिनटं वाफवून घेण्यासाठी कमी गॅसवर. बघू शकता तुम्ही आपले 5 मिनिट झालेले आहेत. आणि आपली भाजी शिजलेली आहे. एकदम छान दिसत आहे आपली भाजी. आणि वास पण खूप छान येत आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. एकदम सोप्या पद्धतीने बनलेली, कोणताही मसाला न वापरणार ते सोप्या पद्धतीने आलू आणि गोबीची भाजी बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम छान दिसत आहे. आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा.